नमस्कार मंडळी. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी समित्या थेट पणन त्यांना अनुमती आहे. त्याच बाजार समित्यामार्फत नाफेडकडे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री आलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णय 27 मार्च 2023 रोजी तर 29/5/2023 रोजी दिलेल्या अतिरिक्त सूचनापत्र शेतकऱ्यांना ₹350 प्रति क्विंटल जास्तीत जास्त 200 क्विंटल मर्यादेमध्ये आणि कमाल 70 क्विंटलपेक्षा याप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्या संघाने आज 8 फेब्रुवारी 2024 रोजी एक ₹10,000 अनुदान प्रत्येक लाभार्थ्यांना देण्याचं शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. शासनाने कांदा अनुदानासाठी ₹550 कोटी इतकी रक्कम सन 2023 पावसाळी अधिवेशनामध्ये पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली होती. मात्र जे शेतकरी पात्र असून त्यांना ₹20,000 आतापर्यंत मिळालेले आहेत. मात्र आता याच्यानंतर ही रक्कम अनुदान मिळणार होते ते आता फक्त ₹10,000 या मागणीप्रमाणे तुम्हाला लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तुम्हाला 10 कोटीपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेले 14 जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यास संपूर्ण अनुदान तर उर्वरित 10 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ₹10,000 इतक्या मर्यादित अनुदान द्यायचं होतं. मात्र आता थेट सरसकट शेतकऱ्यांना ₹10,000 अनुदान राज्यातील जे पात्र शेतकरी आहे राज्यातील त्यांना ₹10,000 याप्रमाणे तुम्हाला ते तुमच्या खात्यावरती हे अनुदानाचे पैसे थेट जमा केले जाणार आहे. तुम्ही खूप दिवसापासून अनुदानाची वाट पाहत होतात. मात्र आता अनुदानाची वाट बघता बघता तुम्हाला आता अनुदान तर मिळणारच, पण मात्र आता थोडंफार कमी प्रमाणात मिळणार आहे. शासन निर्णय दिलेल्या निर्देशानुसार कांदा अनुदान वितरणाबाबत तांत्रिक बाबीमुळे देयक नाकारलेल्या व सुधारित माहिती अपलोड करण्यासाठी कारवाई सुरू होती. या कारवाईमुळे तुम्हाला ते कांदा अनुदान लेट झालेलं आहे. असलेल्या तुमच्या ज्या नोंदी होत्या त्या जिल्हा निबंधक सहकारी संस्था धाराशिव दिनांक 17/10/2023 पत्रानुसार तर कृषी उत्पन्न बाजार समिती पारंडा धाराशिव यांच्या कार्यक्षेत्रातील तांत्रिक बाबीमुळे नाकारण्यात आलं होतं आणि तेच आता त्यांच्यासाठी ते पुन्हा मागचा एक जी आर निघाला होता. त्यांना ₹20,000 त्या पारंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार होते अनुदानाचे. मात्र त्यांना ते आता मिळणार तर आहेच, पण आता दुसऱ्यांदा जो टप्पा होता तिसरा टप्पा काल आज शासनाने जारी केलेला आहे. त्यामुळे उर्वरित अनुदानाची रक्कम ही ₹84 कोटी इतके अनुदान दिल्यामुळे शेतकऱ्यांना थेट खात्यावर जमा होणार आहेत. आता मात्र तिसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त ₹10,000 मिळणार आहे अनुदानासाठी. माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र.